सर, जर जोडप्यामध्ये स्त्रीला डायबिटीज असेल तर तिच्या पार्टनरला होऊ शकतो का, याबद्दल सांगा. वा प्राजक्ता, खूप छान प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. सर बघा, डायबिटीस बद्दल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कौतुक प्राजक्ताजींचं की विषयाला अनुसरून त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. अतिशय छान छान. आणि आपला तो धागा ते सोडत नाही. तुम्ही आता उदाहरण दिले ना मला की असं असं लग्न आहे, नंतर होणार आहे. बघा, डायबिटीस पार्टनरला असेल म्हणजे नवऱ्याला असेल तर बायकोला होऊ शकतो का, सांगूया आपण. हा संसर्गजन्य आजार अजिबात नाही. याचा अर्थ काय की तुम्ही बऱ्याचदा संबंध केल्यामुळे तुम्हाला तो होईल का, अजिबात होणार नाही. पण पार्टनरला होऊ शकतो. हा अभ्यास झालेला आहे का? कारण डायबिटीस झाल्यानंतर स्त्री असो पुरुष असो, विनाकारण त्या डायबिटीस बद्दल एवढ्या खुल्या कल्पना आहेत, एवढी मोठी भीती भरलेली आहे. यांचं कसं होईल पुढं, मग बाळच होईल की नाही, नंतर ह्यांना चक्करच येईल का, नंतर कॉम्प्लिकेशन होईल का, मग अंधत्व येईल का, जाऊ दे एवढा कशाला विचार करता. तर ह्या स्ट्रेस घेतल्यामुळं मग डायबिटीस तुम्हाला व्हायला लागतो. म्हणून अशा स्ट्रेस घेण्यामुळं आणि एकमेकांना समजून न गेल्यामुळं मग पार्टनरला डायबिटीस असतो. म्हणून एका वाक्यात सांगतो मित्रांनो, डायबिटीसला अजिबात घाबरू नका. हा आजार नाही, हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. त्याला पूर्णपणे नॉर्मल करता येतं. कसं करता येतं डिस्कस करणार आपण पूर्ण या शो मध्ये, बघूया. नक्कीच आपल्याला डायबिटीस